Rajni Ibrahimpurkar was elected unopposed as the Sarpanch of the Arampol Panchayat on Monday. The post had fallen vacant after the previous Sarpanch Bernard Fernandez had resigned last month. BDO officer Bhiva Thakur was the election officer and declared Ibrahimpurkar as the new Sarpanch as she was the sole applicant. Embrace the classic design and performance with the Suzuki Access. Visit Auto Ke Suzuki Madgaon for more details. माझ्या सगळ्या पंच मेंबरांनी मिळून मला जे काही त्यांनी माझ्यावरती खूप मोठा विश्वास ठेवला आहे आणि सरपंचाच्या पदाला निवडून दिलंय त्याबद्दल त्यांना प्रथम थँक्यू. आणि त्यांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही एवढं मी माझ्याने जेवढं करता येईल तेवढं मी करेन. पण त्याच्यासाठी मला सगळ्यांनीच तेवढं माझ्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे आणि मला सांगितलं गेलं पाहिजे, मला गायडन्स दिला पाहिजे. असं नाही आहे की मी आता पंच म्हणून निवडून आले आणि आता सरपंच म्हणून झाले तर लगेच मला काही येईल असं नाही आहे, कारण मी सगळं काही शिकून आलेले नाही आहे. त्यामुळे ते जसे मला सांगणार तसं मी करत जाणार, माझ्याने जसं होणार तसं मी करणार. आणि वरून जे काही ॲज पर टी रूल्स अँड रेग्युलेशन्स आहेत त्याला तडा न जाऊ देता ॲज पर टी रूल जे काही असेल तसंच मी काम करत जाईन. आणि तशीच माझ्याकडनं सगळ्यांनी एक्सपेक्टेशन ठेवावे. तसं मला जसं करता येईल तसं मी करेनच. माझ्याकडनं जसे गावातल्या लोकांचे एक्सपेक्टेशन असणार तसे माझेही त्यांच्याकडून आहेत की मलाही त्यांनी थोडाफार सपोर्ट केला पाहिजे. माझ्याने जसं होणार तसं मी करत जाणारच, पण त्यांनी तेवढंच आम्हाला सपोर्ट करून आम्हा सगळ्यांनाच आमच्या मागे त्यांनी तसंच ठामपणे उभं राहिलं पाहिजे एवढी माझी इच्छा आहे. आणि आता जो काही प्रॉब्लेम्स चालू आहेत तो आम्हाला कसा सॉल्व्ह करता येईल असाच आम्ही विचार करतोय. असं नाही आहे की कोणतेच पंच मेंबर यासाठी काही करत नाही आहे किंवा कोणी काही अधिकार घेत नाही, कोणी पुढे जात नाही असं नाही आहे. हायकोर्टाच्या पुढे कोणालाही जाता येत नाही हे सगळ्यांना माहीत आहे. त्यामुळे त्यांचे जे काही आता आपल्याला निर्णय मिळणार जे काही येणार ते आपल्याला मान्य करावेच लागणार, कारण त्याच्या पुढे कोणीही मोठं झालेलं नाही. कोणतीच पंचायत किंवा पंच सरपंच डेप्युटी सरपंच इव्हन कोणीही तेवढं मोठं नाही आहे. त्यामुळे आमच्या गावातल्यांना मी हा विश्वास द्यायला मागते की खरंच जेवढं आम्हाला तुम्हाला जेवढं तुमच्या जे काही प्रॉब्लेम्स चालू आहेत त्या प्रॉब्लेम्समधून मला जेवढं तुम्हाला सोडवता येईल तेवढी माझ्याकडनं मी तेवढी पूर्ण कामं करणार. एवढं नक्की 100% 101% माझं पाहिजे तर मी सगळं देते, पण तुम्हाला प्रॉब्लेम मुक्त करण्याचाच आम्ही प्रयत्न करतो. आणि इव्हन माझी सगळी ही टीम सगळे पंच मेंबर तेच चिकतायत. तर लोकांनी असा विचार करू नये की आम्ही त्यांच्या विरोधात जाऊन आम्ही त्यांना काही करतो, असं काही मुळीच नाही आहे. आम्ही उलट आमचा गाव कसा सेव्ह राहील तेच आम्ही बघणार. त्या निमित्ताने पुन्हा एकदा थँक्यू की मला आज सरपंचाच्या पदी निवडून. तू सरपंच असलो गावाखातीर जायते केले, आता तुका कळे दिसता देवल्या उपरांत. गुड मॉर्निंग सगळ्या. आयज आमचे नई सरपंच निवडून येयलेले आसा रजनी इब्राहिमपूरकर. ताका सगळ्यान पयलें कॉंग्रेच्युलेशन करता. सांगता इतलें इतलें कांय कारणाक लागून हायकोर्टाचो मॅटर जाल्ल्या म्हाका एक देंवचें पडलें. पूण गांवा खातीर खूब तसबीत केल्लें आनी बरें करपाक. पूण कांय कारणाक लागून कितें तरी वायट जावन कोण तरी दिल्लीकार येवन इल्लीगल एक्टिविटी जाली ताका लागून म्हाका देंवचें पडलें. बट एनिवे ह्या फुडें वचून हांव सगळ्या गांवा वांगडा रावून स्थगीत करतलो आनी गांवाचो म्हाका सपोर्ट आसतलो आनी हांव सपोर्ट तांकां करूंक रावतलो म्हणून.